मन प्राणांचा लय. माऊलींनी याबद्दल फार सुंदर सांगितले आहे. जोपर्यंत आपल्या प्राणाचा लय होत नाही तोपर्यंत आपली कर्मेंद्रिये कार्य करीतच राहतात. या कर्मेंद्रियांच्या द्वारे सर्व चलन मरणादी कार्ये होत असतात. म्हणूनच जोपर्यंत साधनेत बसल्यावर आपल्या प्राणांचा लय होत नाही तोपर्यंत जरा हा पाय थोडा उचलावा, मांडी बदलावी असे सगळे आपले उद्योग चाललेले असतात. मध्येच कोठे तोंडाला हात लाव, कोठे खाजले म्हणून खाजव, पाय लांबच कर, थोडे सरकूनच बसावे असे सगळे उद्योग प्राण चंचल असेपर्यंत होतच असतात. त्याचप्रमाणे जोपर्यंत मनाचा लय होत नाही तोपर्यंत आपल्या ज्ञानेंद्रियांचाही लय होत नाही. म्हणून तोवर आपल्या सगळ्या जाणीवा कायम असतातच. त्यामुळे आपण बघतो की जेव्हा आपण साधनेला बसतो तेव्हा आजूबाजूचे सगळे ज्ञानेंद्रियांना जाणवत असते. ते तसे जाणवणारच, कारण आपल्या मन आणि बुद्धीचा लय झालेला नसतो. म्हणूनच कोठे आवाज झालेले कळतात, आपल्याला कोणाचा झालेला स्पर्श कळतो, शेजारी पाजारी कुठेतरी स्वयंपाक चाललेला कळतो, इतरांच्या क्रियाही कळतात. या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित चाललेल्या असतात. सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या जाणीवा अगदी व्यवस्थित कार्यरत असतात. फक्त आपले डोळे तेवढे मिटलेले असतात. पण त्यामुळे बाहेरच्या गोष्टी जरी दिसत नसतील तरी देखील डोळे आतमध्ये पाहत असतातच. आपण जरी डोळे बंद करून बाह्यसृष्टी पाहणे बंद केले असले तरी आपल्याला आत काही ना काही दिसत असतेच. साधनेतील आकाश प्रचिती. आपण साधनेसाठी बसल्यावर सुरुवातीला डोळे मिटले की आपल्याला समोर काळा अंधार दिसतो. त्या अंधाराचा पडदा सुरुवातीला डोळ्यासमोर येतो. योगशास्त्राने त्या काळ्या पडद्याला भूताकाश असे नाव दिलेले आहे. ते सूक्ष्म पंचमहाभूतांचे आकाश असते. आपण जे आकाश बाहेर बघतो ते स्थूल पंचमहाभूतांचे आकाश आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्या स्थूल गोष्टी दिसतात, पण आतले आकाश मात्र सूक्ष्म असते. याचा अर्थ असा आहे की आपण कल्पनेने काही गोष्टी त्या भूताकाशात निर्माण करू शकतो. तो जो अंधार आपल्याला दिसतो त्याचा आपण मनानेच विठोबाही बनवू शकतो किंवा मसोबाही. अशा स्थितीत जे सगळे मनाने झालेले भूताकाशाचे खेळ असतात, जेव्हा आपण स्वप्नावस्थेत जातो तेव्हा आपण स्थूल भूताकारात आणि सूक्ष्म भूताकाश यांच्या सीमा पातळीवर असतो. त्या दोन्हीचे विचित्र असे संमिश्र अनुभव आपण या स्वप्नावस्थेत घेत असतो. याप्रमाणे आपण साधनेत डोळे मिटले की आधी हे भूताकाश दिसते. पुढे कालांतराने जशी जशी भगवती आतून अंतःकरणाची शुद्धी करते तसे तसे आत चित्ताकाश प्रगट होते. आत पांढरे, लाल, पिवळे, हिरवे, जांभळे असे नाना प्रकारचे रंग दिसू लागतात. ते रंग नेत्रांसमोर येऊ लागतात. त्याला चित्ताकाश म्हणतात. या चित्ताकाशामध्ये देखील मनाने देवतांची निर्मिती होते. हे चित्ताकाश दिसायला लागले की आपण कल्पना करू लागतो. येथे ही देवता दिसते, ती देवता दिसते, पण ते रूप आपल्या चित्ताचेच निर्माण केलेले असते. ते काही प्रत्यक्ष त्या देवतांचे दर्शन नसते. भूताकाशात चित्ताकाशात जी अशी दर्शने होतात ती तेजयुक्त नसतात. त्यात नुसतीच बाह्याग्रेषा दिसते किंवा जे रूप दिसते त्यात रंग असतील तरी तेज नसते. पण जेव्हा या चित्ताची शुद्धी होते तेव्हा आतमध्ये चिदाकाश प्रगटते. ते निळसर रंगाचे निळे पांढरे असते. जेव्हा साधक अंतर्मुख होऊन चिदाकाशात बघू लागतो तेव्हा मात्र सर्व ब्रह्मांडाचा अनुभव
त्याला त्यातूनच येतो. जोपर्यंत आपल्या वृत्ती लय पावत नाही, मन बुद्धी लय पावत नाही, तोपर्यंत ज्ञानेंद्रियांच्या जाणीवा असतात. पुढे जेव्हा भगवती प्राणांचा लय करते, मनाचा लय करते, बुद्धीचा लय होऊ लागतो, तेव्हा मग आपले भान पूर्णपणे हरपते. आजूबाजूचे काही कळत सुद्धा नाही. शरीर स्थिर राहून आपण किती वेळ बसलो तेही कळत नाही. सद्गुरू योगीराज श्री गोरडी महाराजांचा अनुभव. साधकांची सुरुवातीला अशी स्थिती साधनेमध्ये काही क्षणच किंवा काही मिनिटच असते. पुढे पुढे तो कालावधी हळूहळू वाढून जातो. मग साधकाला आपण किती वेळ बसलो ते काही कळत नाही. तो तासभर जरी बसला असेल आणि कोणी त्याला विचारले तरी तो म्हणतो बसून आता कुठे 5च मिनिटं झाली असतील. अशीच एक विलक्षण घटना प्रत्यक्ष आपल्या परमपूज्य श्री गोरडी महाराजांच्याच चरित्रात नमूद केलेली आहे. काशीला छोटी गैवीत आश्रम आहे. त्यावेळी परमपूज्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांचे सद्गुरू परमपूज्य श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराज तेथे विद्यमान होते. लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांनी गोरडी महाराजांना सांगून ठेवलेले होते की तुम्ही कधी काशीला गेलात तर त्यांच्या दर्शनाला जात जा. तेथे साधना कुटी आहे, साधनेला बसत जा. त्याप्रमाणे एकदा परमपूज्य श्री गोरडी महाराज काशीला गेले असताना त्यांनी त्या आश्रमात मुक्काम केला होता. पहाटेच्या वेळी ब्राह्ममुहूर्तावर 4:30 वाजता ते कुटीत साधनेसाठी बसले. साधनेला बसल्यावर काही क्षणच त्यांची भ्रामरे ऐकू येत होती. नंतर ती बंद पडली आणि महाराज अगदी काष्ठवत स्थिर झाले. ते अगदी प्रगाढ अशा निर्विकल्पावस्थेत गेले. दुपारचे 12 वाजले तरी ते उठण्याची काही चिन्हे दिसेनात. तेथे जे इतर साधक होते त्यांनाही उत्सुकता होती की महाराजांचा काय झाले आहे. म्हणून ते सगळे शंकर पुरुषोत्तम तीर्थ महाराजांकडे आले आणि म्हणाले, महाराज पुन्हा से जो गुरु जी आए है वे अभी तक साधना में ही बैठे है. हे ऐकून तेही मग उत्सुकतेने बघायला आले. तेव्हा या प्रगाढ समाधीच्या खुणा आहेत हे त्यांच्या ताबडतोब लक्षात आले. महाराज पूर्णपणे निर्विकल्प अवस्थेत असल्याने त्यांनी इतर साधकांना सांगितले, इन्हें इसी अवस्था में रहने दीजिए. इस स्थिति में से इन्हें कोई भी नीचे नहीं उतार पाएगा. मग ते परत आपल्या खोलीत आले. त्यानंतर महाराजांची बैठक संध्याकाळी 7 वाजता उतरली आणि ते नेहमीप्रमाणे कुटीच्या बाहेर आले. त्यावेळी बाहेर अंधारच होता. ते बैठकीला बसले तेव्हा सुद्धा बाहेर अंधार होता. त्यामुळे त्यांना वाटले की आज साधना जरा कमी झाली असावी. नेहमी ते बैठकीतून उठायचे तेव्हा बाहेर चांगलाच उजेड झालेला असायचा. मग जेव्हा महाराज शंकर पुरुषोत्तम तीर्थ महाराजांच्या दर्शनाला गेले तेव्हा मुद्दामच त्यांनी गोरडी महाराजांना विचारले, क्यों वामनराव आज कहाँ थे? पण तो अभिप्राय महाराजांच्या लक्षात एकदम न आल्यामुळे ते म्हणाले, काही नाही, पण आज साधन जरा कमीच झाले. वामनराव किती वेळ बसला होता तुम्ही? जेमतेम तासभरच बसलो असेल बहुतेक. त्यावर शंकर पुरुषोत्तम तीर्थ महाराजांनी प्रसन्नतेने हसून त्यांना सांगितले, वामनराव तुम्हाला बसून 14 तासांच्या वर होऊन गेले. आज एवढा वेळ झाला तरी महाराजांना त्याची अजिबात जाणीव नव्हती. साधनेला बसतानाची दक्षता. अशा सिद्ध स्थितीत असलेल्यांनी गुरु ब्रह्मा म्हणायचाच अवकाश की लगेच त्यांच्या प्राणांचा मनबुद्धीचा लय होतो. अशा महात्म्यांना एकदम पूर्णपणे भानरहित स्थितीच प्राप्त होते. सिद्धांना देखील काही वेळेला क्रिया होतात, नाही असे नाही, पण त्या क्रिया केवळ शक्तीच्या असह्य आवेगामुळे होत असतात. साधकांना मात्र होणाऱ्या क्रिया शुद्धीच्या असतात. सिद्धांना या शक्ती आवेगाच्या क्रिया झाल्या नाही तर मात्र
ते आपल्या प्रगाढ स्थितीत जाऊन त्वरित स्थिर होतात, तेही अगदी आपोआपच. माऊली येथे सांगतात की परिसावयाची उंच होईल तरी अंग हन डोलेल, जी नीच तरी पावेल भूमी दोष. आसनाला सदोष अशा दर्भरचनेमुळे उंचवटे राहिले तर अंग डोलते आणि तोच जर एखाद्या ठिकाणी खड्डा राहिला तर भूमिदोष होतो. म्हणजे अंगाला जडत्व येईल, मुंग्या येतील आणि साधनेतून उठल्यावर त्याचा साधकाला त्रास होईल. म्हणून आसन तसे उंच सकल नसावे, हे दोष येऊ नये म्हणूनच आपल्याला एक साधा नियम सांगितलेला आहे. जेव्हा आपण साधनेसाठी आसनावर बसतो तेव्हा बसल्यावर दोन्ही हात बाजूला टेकून त्यावर भार टाकून मांडी वर उचलावी आणि मग परत मोकळे बसावे. आपण जेव्हा अशा प्रकारे सावरून समतोल होऊन बसू तेव्हाच आपले शरीर व्यवस्थित शांत स्थिर अवस्थेत बसेल. देहाच्या कोणत्याही भागावर कमी जास्त दाब येणार नाही आणि चांगल्या प्रकाराने बराच वेळ बसले जाईल. म्हणूनच येथे माऊली म्हणतात, म्हणून तैसे न करावे समभाव धरावे, हे बहु असो हो आवे आसन ऐसे. याप्रमाणे ते मोजक्या 2-3 ओळ्यातच आसनाबद्दल सांगतात. आसन कसे असावे हे तर एकाच ओळीत सांगतात आणि इथे शेवटी म्हणतात की हे बहु असो हो आवे, म्हणजे हे पुष्कळच चांगले झाले. हे असो म्हणजे आता हा विषय नको, पण आसन हे असे असावे असे ते म्हणतात. याचे महत्वाचे कारण असे आहे की कृपायोगाच्या साधनेत, अभ्यास योगाच्या साधनेत आसनांचा हा भाग अगदी गौण आहे. ती भगवतीच खरे तर आतून आसन करून घेत असते. तीच आतून साधकाच्या देहाला स्थिरत्व देते. म्हणूनच बाह्य स्थिरत्वाचा मुद्दा गौण ठरतो. तरी सुद्धा आपण हे नियम पाळले तर या भगवतीला आपले शरीर स्थिर करण्यासाठी त्याचा फायदाच होणार आहे, त्यांचा उपयोगच होणार आहे. म्हणून हे बहु असो असे माऊली म्हणतात. याची गरज इतपतच आहे. हे समजून घेतले तरी ते पुरेसे आहे. आसन ऐसे, याला आसनच म्हणतात असे जे माऊली सांगतात त्याच्या मागे आणखी एक सूक्ष्म भाग आहे, तोही आपण विचारात घ्यायला हवा. म्हणून आपण त्याचा विचार माऊलींच्याच कृपेने उद्या करू. हे जे प्रवचन आहे लिहिलेलं आहे परमपूज्य मामांचं, ते दिनांक 15 जानेवारी 2001 सालचे, म्हणजे बरोबर 25 वर्ष पूर्वीचे आहे. ते संपले. उद्या शुची देशे प्रतिष्ठाप्य शिर आसन मामत्मा नात्युत